नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण पाहणार आहोत टम्म असा फुगलेला, भाजी कितीही भरली तरीही टम्म असा फुगणारा आलू पराठा. तर त्यासाठी इथे मी बटाट्याची भाजी तयार करून घेणार आहे. तर इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी फोडणीची तयारी करत आहे. तर इथे मी एका पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मोहरी, जिरं, त्यानंतर हिंग टाकून घेणार आहे. तर हे सर्व व्यवस्थित असं तडतडलं की लगेचच आपण अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी कढीपत्ता कट करून घेतलेला आहे. कढीपत्ता कधीही भाजीमध्ये टाकताना कटच करून टाकायचा आहे, जेणेकरून त्याचा फ्लेवर व्यवस्थित असा भाजीमध्ये येईल आणि तो भाजीतून बाहेर काढला जाणार नाही. जेवताना अशा पद्धतीने कट करून टाकायचा आहे. त्यानंतर इथे मी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर इथे मी बटाटा उकडताना मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे इथे चवीनुसारच मीठ टाकायचं आहे. त्यानंतर इथे मी हळद टाकून घेतलेले आहे आणि व्यवस्थित असं हे मिश्रण परतून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी बटाटा उकडून आणि किसून घेतलेला होता, तो सुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपली बटाट्याची भाजी म्हणजेच आलू पराठ्याची स्टफिंग रेडी झालेली आहे. तर इथे मी चपातीला जसं आपण पीठ मळतो त्याप्रमाणे इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता हे आपण पराठा बनवायला घेणार आहोत. तर इथे चपाती छोट्या आकाराने लाटून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी बटाट्याची भाजी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि हे व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही कितीही भाजी भरली तरी पण पराठा हा फुलणारच व्यवस्थित असा. तर इथे बघा मी व्यवस्थित असं बंद करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे पराठा लाटून घेणार आहे. तर पराठा हा जेवढा पातळ होईल जेवढा पातळ लाटता येईल तेवढा लाटावा. तर इथे आपला पराठा हा बघा कसा टम्म फुगलेला आहे. तर इथे आपला आलू पराठा हा भाजून रेडी झालेला आहे. तर इथे मी तुम्हाला दुसरा पराठा देखील भाजून दाखवणार आहे. तर इथे तुम्हाला तूप हवं असेल तर तुम्ही तूप देखील लावू शकता. इथे मी तेल लावून घेतलेलं आहे. तर इथे बघा आपला दुसरा पराठा देखील कसा टम्म असा फुगलेला आहे. तर बघा दोन्ही बाजूने कसा टम्म असा फुललेला आहे आपला पराठा. तर इथे बघा पलटी देखील करता येत नाही, एवढा टम्म असा फुगलेला आहे आपला पराठा. बघा आपले सर्व पराठे व्यवस्थित असे टम्म असे फुगलेले आहेत. तर इथे तुम्ही हे पराठा, आलू पराठा जो आहे तुम्ही चटणीसोबत किंवा दह्यासोबत किंवा सॉससोबत सर्व करू शकता. तर इथे मी सॉससोबत सर्व केलेला आहे. तर बघा आपले आलू पराठे इथे रेडी झालेले आहेत खाण्यासाठी. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने आलू पराठा ट्राय करा. तुमच्या घरी तुम्ही बनवून बघा.
खूप छान लागतात. सकाळच्या ब्रेकफास्टसाठी हेल्दी असा प्रकार.